फूडप्रूफ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण पुरी बनवणार आहोत। एकदम छान अशी फुगलेली टमटमीत अशी फुगलेली पुरी आहे आणि थोडासा त्याला क्रिस्पीनेस पण आहे। अगदी कमी वेळात झटपट कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। या रेसिपीसाठी मी घेतलेले आहे इथे 1.5 कप गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये मी अर्धा कप मैदा वापरणार आहे। मैदा ऑप्शनल आहे। थोडंसं त्यामध्ये मी रवा टाकलेला आहे, बारीक रवा, एक 2-3 चमचे टाकायचा आहे रवा आपल्याला। त्यामध्ये मी चवीनुसार एक टीस्पून मी मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आता यात मी साधारण 1 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे। त्यामुळे पुऱ्या मस्त अशा फुगण्यासाठी आणि मऊ लुसलुशीत होण्यासाठी मदत होते। आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे। आता यामध्ये आपल्याला थोडं असं पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं। एकत्र पाणी टाकायचं नाहीये, थोडं करून असं टाकायचं। आणि आपल्याला आता हे पीठ खूप जास्त घट्ट पण बनवायचं नाही आणि खूप जास्त सैलसर पण बनवायचं नाहीये। मीडियम असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता पीठ आता आपलं तयार करून झालेलं आहे। आता यावर आपण थोडंसं आणखीन तेल टाकूया। पूर्ण पीठ आपण तेलाने कोट करून घेऊया। आणि आता आपल्याला झाकून ठेवायचे। साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवायचं आपल्याला झाकून। वेळ असेल तर अर्धा तास ठेवलं तर उत्तम। आता 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ एकदम व्यवस्थित असं सेट झालं आहे। तर ते पीठ मी व्यवस्थितपणे अजून एकदा मळून घेते आणि त्याला मऊ करून घेते। तुम्ही पाहू शकता आता पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता याचे आपल्याला एक छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आपल्याला ज्या आकाराच्या जेवढ्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला छोटे याचे लिंबा एवढा साईजचे गोळे करून घ्यायचे। चला तर आता आपण पुऱ्या बनवण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी मी एक बॉल घेतलेला आहे आणि त्याला छान असं मी चिपटा करून त्याला थोडंसं आपण पीठ लावून घ्यायचं आणि अगदी सगळीकडून समान असं आपल्याला हव्या त्या साईजच्या पुऱ्या लाटायच्या। पुऱ्या जास्त आपल्याला पातळही लाटायच्या नाहीयेत आणि खूप जास्त जाड पण ठेवायच्या नाहीयेत। तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी याची एकदम छान असं बनलेलं आहे। आता आपण सर्व पुऱ्या एकदाच लाटून घेऊया। पाहू शकता जास्त जाड पण नाहीयेत आणि जास्त पातळ पण झालेल्या नाहीयेत। तुम्हाला हवं असेल तुम्ही 5-6 पुऱ्या असं बनवून एकेका लॉटमध्ये पण करू शकता किंवा सर्व पुऱ्या एकत्र लाटून एकत्र नंतर पण तळू शकता। ते मी सर्व पुऱ्या एकदा लाटून घेतलेल्या आहेत। आता मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आपल्याला एक पिठाचा छोटासा गोळा टाकून पाहायचं की तेल व्यवस्थित तापले का नाही। तेल छान तापू द्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण पुरी सोडलेली आहे। तुम्ही पाहू शकता तेल एकदम मस्त तापलेलं आहे आणि पुरी पण छान अशी फुगलेली आहे। खूप कमी तेल तापलेलं असेल तर पुरी व्यवस्थित फ्राय होत नाही आणि फुगतही नाही। खूप पण जास्त असं कडक तेल तापवायचं नाहीये, त्यामुळे पुरी जळू शकते। तर असं आपल्याला छान असं दोन्ही साईडने आपल्याला पुरी मस्त अशी तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता की ती छान फुगली आहे आणि त्याला असं वर थोडासा क्रंची असा कन्सिस्टन्सी त्याची झालेली आहे थोडीशी। ते आपल्याला पेपर टॉवेलवर टाकून घेऊयात म्हणजे थोडं जे तेल असेल एक्स्ट्रा ते सोक होऊन जाईल। तर आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। पुऱ्या तळताना लक्षात ठेवायचे की आपल्याला दोन्ही साईडनी छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत, थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत। पाहू शकता तुम्ही। तर अशाच आपण सर्व पुऱ्या तयार करून घेऊया। आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत, किती टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि खूप छान असं रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।